अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज आपण जी माहिती पाहणार आहोत ती अतिशय दुर्लभ, दुर्मिळ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. दत्त संप्रदायात अशा अनेक गूढ आणि दिव्य विभूती झाल्या किंवा आहेत ज्यांनी शेकडो वर्षे गुप्त राहून साधना केली. अशा सर्वोच्च सिद्धांपैकी एक म्हणजे अमरयोगी. अमरयोगी हे भगवान दत्तात्रेयांचे थेट शिष्य मानले जातात. अमरयोगी हे भगवान दत्तात्रेयांच्या त्या गुप्त सिद्ध परंपरेतील मानले जातात ज्यांनी काळाच्या गतीला आणि मृत्यूच्या नियमांना बाजूला ठेवून चिरंजीवित्व प्राप्त केले. त्यांनी हिमालयाच्या बर्फाच्छादित गुहांमध्ये आणि गिरनारच्या दुर्गम कड्यांवर शतकानुशतके केलेल्या तपश्चर्येनंतर भगवान दत्तात्रेयांना एक अत्यंत मूलभूत प्रश्न विचारला होता की जगातील सर्वसामान्य भक्त रात्रंदिवस पूजा, अर्चा, नामस्मरण आणि मंत्रजाप करूनही नेहमी कशाच्या ना कशाच्या तरी कमतरतेत का जगत असतात आणि त्यांच्या मनात सतत असुरक्षिततेची भावना का असते. त्यावर भगवान दत्तात्रेयांनी त्यांना सृष्टीच्या ज्या सुप्त नियमांचे दर्शन घडवले त्याला अमरयोग्यांनी पूर्णत्व प्रचिती असे नाव दिले आणि सांगितले की साधकाने जीवनात केवळ ही एकच आंतरिक क्रिया किंवा गोष्ट सातत्याने केली तर निसर्गाचे सर्व नियम त्याच्यासाठी बदलून जातात आणि त्याला आयुष्यात भौतिक किंवा आध्यात्मिक अशा कोणत्याही स्तरावर कधीही कशाचीच कमतरता भासत नाही. ती गोष्ट नेमकी कोणती? अभाववृत्तीचा अंत आणि पूर्णत्वाचा संकल्प. अमरयोग्यांनी सांगितलेली ती परमपवित्र गोष्ट म्हणजे अभाव भावनेचा संपूर्ण त्याग करून पूर्णत्व भावनेमध्ये क्षणार्धात स्थिर होणे. सामान्य माणूस जेव्हा देवाकडे प्रार्थना करतो किंवा साधना करतो तेव्हा त्याचा मूळ भाव हा असतो की माझ्याकडे ही गोष्ट नाही, ती मला मिळवून दे. जेव्हा तुम्ही विश्वाकडे किंवा ईश्वराकडे नाही या भावनेतून मागणी करता तेव्हा निसर्गाच्या नियमानुसार तुम्ही तुमच्या आयुष्यात अधिक कमतरता आणि अभाव आकर्षित करता. याउलट दत्त परंपरेतील या गुप्त विधीमध्ये साधकाला स्वतःच्या चेतनेला एका विशिष्ट स्तरावर न्यावे लागते जिथे त्याला जाणीव होते की संपूर्ण ब्रह्मांड चालवणारी ऊर्जा श्वासाच्या रूपाने धडधडत आहे. अमरयोग्यांच्या मते साधकाने रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला एका भिकाऱ्याच्या भूमिकेतून बाहेर काढून सम्राटाच्या अर्थात अवधूताच्या भूमिकेत स्थापित करायचे असते. या प्रक्रियेला शास्त्रात अहम ब्रह्मास्मी किंवा सोहम ते चैतन्य मीच आहे या महावाक्याचा प्रॅक्टिकल वापर म्हटले आहे. जेव्हा साधक आपल्या मनात हा ठाम विश्वास निर्माण करतो की माझ्या दत्तात्रेयांनी मला आधीच सर्व काही दिले आहे आणि मी या क्षणी पूर्ण आहे तेव्हा त्याच्या शरीरातील ऊर्जा केंद्रे अर्थात चक्रे एका वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर कंपन करू लागतात. या भौतिक जगतासाठी अमरयोग्यांनी सांगितलेली ही पद्धत केवळ अंधश्रद्धा किंवा हवेत केलेल्या कल्पनाविलासावर आधारित नाही. याचे सखोल संदर्भ धर्मग्रंथ आणि आधुनिक क्वांटम फिजिक्स या दोन्हीमध्ये स्पष्टपणे आढळतात. चित्तशक्तीचा आरसा द लॉ ऑफ रिफ्लेक्शन. त्रिपुरा रहस्य या ग्रंथात भगवान दत्तात्रेय परशुरामांना सांगतात की हे जग म्हणजे केवळ एक आरसा आहे. आरशासमोर तुम्ही जसे उभे राहाल तसेच प्रतिबिंब बाहेर दिसेल. जर तुमचे अंतर्मन सतत माझ्याकडे पैसा नाही, सुख नाही, आरोग्य नाही असा विचार करत राहिले तर हा विश्वाचा आरसा तुमच्या आयुष्यात त्याच गोष्टी वारंवार घडवून आणेल. अमरयोग्यांनी या नियमाचा उलटा वापर करायला सांगितला. त्यांनी अंतर्मनात आधीच पूर्णत्व निर्माण केले ज्यामुळे बाह्य जगाला त्या साधकाच्या चरणी सर्व सुखसुविधा आणून देणे भाग पडते. अन्नपूर्णा सिद्धीचे रहस्य. दत्त संप्रदायात माधुकरी अर्थात भिक्षा मागणे अत्यंत पवित्र मानले जाते. परंतु अमरयोगी स्वतः थोडेसे अन्न घेऊनही हजारो लोकांची भूक भागवू शकत होते. यामागे त्यांची तीच पूर्णत्व भावना काम करत होती. जेव्हा मनात कशाचीच कमतरता वाटत नाही तेव्हा पदार्थांचे अणू आपल्या संकल्पशक्तीनुसार वाढू लागतात. याला शास्त्रात अक्षय पात्र किंवा अन्नपूर्णा सिद्धी म्हटले गेले आहे. आता ही गोष्ट साधनेमध्ये कशी आणावी? अमरयोग्यांनी साधकांसाठी हा गुप्तविधी अत्यंत सोप्या आणि प्रॅक्टिकल 3 टप्प्यांमध्ये विभागून सांगितला आहे जेणेकरून प्रपंचात राहूनही सामान्य माणूस याचा वापर करू शकतो. पहिला आहे श्वासाच्या गतीचे नियमन आणि सोहम साधना विधी. अमरयोग्यांच्या मते माणसाचा प्रत्येक श्वास हा केवळ फुफ्फुसांची क्रिया नसून तो विश्वातील प्राणशक्तीशी जोडणारा थेट मार्ग आहे. जेव्हा माणूस चिंतेत किंवा भीतीमध्ये असतो तेव्हा त्याचा श्वास लहान आणि जलद चालतो ज्यामुळे शरीरातील ऊर्जा केंद्रे विस्कळीत होतात. मानवी मन कमतरतेचा विचार करू लागते. याउलट
जेव्हा श्वास संत, गहिरा आणि लयामध्ये चालतो तेव्हा मेंदूतील विचार थांबतात आणि आत्मशक्ती जागृत होते. या साधनेसाठी रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी पाठीचा कणा ताठ ठेवून शांत बसावे. सुरुवातीला 3 ते 4 वेळा नाकपुडीने दीर्घ श्वास आत घेऊन तोंडाने हळुवारपणे बाहेर सोडावा, जेणेकरून शरीरातील साचलेला ताण निघून जाईल. यानंतर श्वास घेण्याची किंवा सोडण्याची स्वतःहून कोणतीही जबरदस्ती करू नये. श्वास ज्या नैसर्गिक गतीने आत जात आहे आणि बाहेर पडत आहे त्याकडे केवळ एक साक्षीदार म्हणून पाहावे. जेव्हा श्वास आपोआप आत प्रवेश करतो तेव्हा त्याचा नाद अंतर्मनात सो असा ऐकू येतो आणि जेव्हा श्वास आपोआप बाहेर पडतो तेव्हा त्याचा नाद हम असा होतो. या सोहम अर्थात ते परमचैतन्य मीच आहे या भावावर संपूर्ण लक्ष केंद्रित करावे. श्वास आत घेताना अशी भावना करावी की ब्रह्मांडात असलेली दत्तगुरूंची अथांग शांतता, समृद्धी आणि तेज माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये भरत आहे. श्वास बाहेर सोडताना अशी भावना करावी की माझ्या मनातील सर्व भीती, चिंता, गरिबी आणि नकारात्मक विचार शरीरातून कायमचे बाहेर पडत आहेत. अवघ्या 10 ते 15 मिनिटांच्या या श्वास दर्शनाने मनाची अवस्था एका सम्राटासारखी तृप्त आणि शांत होऊन जाते. दुसरा आहे कृतज्ञतेच्या ऊर्जेचा प्रॅक्टिकल वापर. अमरयोग यांनी सांगितले आहे की साधकाने आपल्या आयुष्यातील उणिवांकडे अर्थात काय नाही याकडे पाहणे पूर्णपणे सोडून दिले पाहिजे. तुमच्याकडे जे काही थोडेफार आहे, मग ते अन्न असो, छप्पर असो किंवा हा सुंदर मानवी देह असो, त्याबद्दल दत्त महाराजांचे मनापासून आभार मानावेत. अमरयोगी म्हणतात, कृतज्ञता हेच समृद्धीचे प्रवेशद्वार आहे. जो माणूस आहे त्या परिस्थितीत आनंदी आणि कृतज्ञ राहतो, निसर्ग त्याला अधिक गोष्टी देण्यासाठी स्वतःचे दरवाजे उघडतो. कृतज्ञता अर्थात ग्रॅटिट्यूड ही केवळ एक भावना नसून ते एक प्रचंड सामर्थ्यवान चुंबकीय शास्त्र आहे. आपण नेहमी जे नाही त्याबद्दल तक्रार करतो, ज्यामुळे निसर्गाचा नियम आपल्या आयुष्यात अधिक उणिवा निर्माण करतो. अमरयोग्यांच्या मते जो साधक आपल्याकडे असलेल्या छोट्या गोष्टींबद्दलही मनापासून कृतज्ञ राहतो, निसर्ग त्याचे पाऊल अधिक समृद्धीकडे टाकतो. याचा प्रॅक्टिकल वापर करण्यासाठी साधकाने रोज एक नियम बनवला पाहिजे. सकाळी उठल्याबरोबर सर्वात आधी आपले दोन्ही हात पाहावेत आणि माझ्या शरीराला आजचा हा नवीन श्वास देणाऱ्या दत्त महाराजांचे आभार असे म्हणावे. दिवसभरात जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तेव्हा मनात कोणताही नकारात्मक विचार न आणता हे अन्न माझ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्या शेतकऱ्याने कष्ट केले आणि ज्या दत्तरायांनी हे मला दिले त्यांचे मनापासून आभार हा भाव ठेवावा. जेव्हा आपण कोणाला पैसे देतो, मग ते दुकानात असो किंवा इतर कुठे, तेव्हा ते कमी होत आहेत या भीतीने न देता माझ्याकडे देण्याचे सामर्थ्य आहे या आनंदाने आणि कृतज्ञतेने द्यावे. रात्री झोपताना दिवसभरात घडलेल्या 3 चांगल्या गोष्टी आठवून दत्तचरणी कृतज्ञता व्यक्त करावी. जेव्हा साधक सातत्याने ही कृतज्ञतेची ऊर्जा आपल्या श्वासाच्या साधनेशी जोडतो तेव्हा त्याच्या शरीराभोवती असलेला ओरा अर्थात ऊर्जामंडल इतका शक्तिशाली होतो की बाह्य जगतातील कोणतीही नकारात्मकता किंवा आर्थिक दरिद्रता त्याच्याजवळ टिकू शकत नाही. या दोन्ही क्रिया एकत्र केल्यावर साधकाचे अंतर्मन पूर्णत्वाच्या फ्रिक्वेन्सीवर सेट होते आणि त्याच्या जीवनात कशाचीच कमतरता उरत नाही. तिसरा आहे अलिप्त साक्षीभाव. दिवसभरात काम करताना मनात जेव्हा जेव्हा नकारात्मक विचार किंवा पैशांची, अन्नाची किंवा कोणत्याही गोष्टीची चिंता निर्माण होईल तेव्हा क्षणभर थांबून मनाला सांगावे की हा विचार म्हणजे मी नाही, मी दत्तचरणी सुरक्षित आहे. मनाला आरशासारखे बनवा, जेणेकरून विचार येतील आणि निघून जातील, पण तुमच्या आतील शांतता भंग पावणार नाही. या साधनेचे जीवनात मिळणारे प्रत्यक्ष परिणाम. जेव्हा एखादा साधक अमरयोग्यांनी सांगितलेली ही एक गोष्ट अर्थात पूर्णत्वाचा भाव आपल्या जीवनात सातत्याने 31 ते 41 दिवस अखंडपणे करतो तेव्हा त्याच्या वैयक्तिक आणि व्यावहारिक जीवनात आश्चर्यकारक बदल घडू लागतात. भौतिक समृद्धीचा ओघ. साधकाच्या शरीराभोवती एक अत्यंत सकारात्मक ऊर्जा कवच तयार होतो. यामुळे समाजात त्याचा आदर वाढतो. त्याला आर्थिक अडचणींमधून अचानक मार्ग सापडतात आणि त्याच्या गरजेच्या वेळी अनपेक्षित ठिकाणाहून मदत उपलब्ध होते. त्याच्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. मानसिक भीतीचा कायमचा अंत. माणसाला वाटणारी सर्वात मोठी भीती म्हणजे सुरक्षिततेची भीती. भविष्यात माझं काय होईल? अमरयोग्यांच्या या साधनेमुळे साधकाचा
दत्त तत्वावर इतका ठाम विश्वास बसतो की तो भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या चिंतेतून मुक्त होऊन पूर्णपणे वर्तमान काळात जगायला शिकतो. आध्यात्मिक प्रगती. जेव्हा मनातील वासना आणि कमतरतेची धडपड संपते, तेव्हा शरीरातील सुप्त कुंडलिनी ऊर्जा आपोआप मूलाधार चक्रातून वरच्या दिशेने अर्थात आज्ञाचक्राकडे प्रवास करू लागते. साधकाला ध्यानातून अद्भुत शांतता लाभते आणि त्याला सृष्टीचे गूढ नियम स्वतःहून उमजू लागतात. अंतिम बोध. अमरयोग्यांनी दत्त संप्रदायाच्या गुप्त रहस्याचा प्रसार करताना एक अत्यंत महत्त्वाचा इशाराही दिला आहे. ही साधना कोणत्याही चमत्काराचे प्रदर्शन करण्यासाठी किंवा केवळ स्वार्थापोटी संपत्ती मिळवण्यासाठी करू नये. जर एखाद्याने हा विधी केवळ पैशाच्या हव्यासापोटी केला तर त्याचा अहंकार वाढेल आणि ही साधना काम करणार नाही. या साधनेचा मूळ आत्मा पूर्ण समर्पण हाच आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे दत्तात्रेयांच्या चरणी सोडून देता आणि मानता की माझ्या आत आणि बाहेर केवळ दत्तच भरून उरले आहेत, तेव्हा तुम्ही स्वतःच विश्वाचे मालक बनता. अशा साधकाला मग कशाचीच कमतरता भासणे शक्यच नसते, कारण तो स्वतःच पूर्ण झालेला असतो. मला अशी खात्री आहे की तुम्हाला ही माहिती समजलीच असेल आणि खूप उपयुक्त वाटली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. आणि अशाच दत्तभक्तीपर अत्यंत उपयुक्त व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा. आणि हो, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.